नमस्कार मंडळी. ते आम्ही सकाळी मस्त असं लगेच रेडी होऊन आम्ही चाललो होतो शॉपिंगसाठी आणि पिल्लूचा दंगा तिथं दुकानमध्ये सुद्धा चालू होता. जे पाहुणे आले होते त्यांच्यासोबत सुद्धा पिल्लू गोंधळ घालत होती. त्यानंतर मग संध्याकाळी मी शॉपिंग करून मी डायरेक्ट पोचले माझ्या मामांच्या घरी, कारण तिथे माझ्या आजोबांचा बड्डे होता. 92 इयर्सचे झाले आहेत ते आणि पिल्लू तरी सगळीकडे असते केक कट करण्यासाठी, कारण घरात सध्या तीच लहान झाली, तिला घेतल्याशिवाय कोणी केक कापत असते. आणि मग आम्ही मस्त असं जेवणवर ताव मारला, मस्त असं चिकन खाल्लं आणि पिल्लू इथं बघा झोक्यावर खेळत होती. त्यानंतर मामाच्या घरी गेलो, म्हणलं तर सगळे अल्बमसुद्धा बाहेर निघाले होते, त्यामुळे मग मी अल्बम बघत होते. त्यानंतर मी बघा कशी दिसते सुकडा बोंबील. त्यानंतर मम्मीचा सुद्धा फॅमिली फोटो सापडला होता, तो कलरफुल बनवायचा म्हणून AIला कन्वर्ट करायला सांगितलं, तर AIने चक्क व्हिएतनामची सगळे लोकच बनवून टाकली, कुणाचीही ओळख पटत नव्हती. नंतर पिल्लू इथं मस्त लोळत होती घरी येऊन. त्यानंतर 11:30 वाजले होते, तरी पिल्लू काय झोपायचं नाव घेत होते. माझ्या तरी डोळे अक्षरशः बंद होत होते आणि 11:30 वाजता हिला हे सगळं सुचतं. लिपस्टिक गावलं होतं तिला, ते सगळं घेऊन तिने तिच्या टॉईजला आणि स्वतःच्या अंगाला सुद्धा लावून घेतलं होतं. त्यानंतर मग तिचं सगळं आवरून घेतलं, तिला क्लीन करून घेतलं आणि मग घरी निघालो. घरी येता येता मला 1:44 वाजले होते रात्रीचे. आणि किती वाजता जरी घरी आलो, पहाटे जरी आलो, तरी हे डोगेश भैया आमची वाट बघत असतात घराकडं. लगेच आमची कार बघितलं की हे हजर होतात. त्यानंतर मग रात्रीचे 1:44 वाजले, तरीही हेच चालू होतं आमचा गोंधळ. त्याच्यानंतर ह्याला बिस्किट वगैरे खालीपर्यंत 2 वाजले आणि माझे डोळे बघा चक्क माझे पापण्यासुद्धा सुजले आहेत झोपेनं. त्यानंतर नेक्स्ट डे सकाळी आम्ही लगेच फ्रेश झालो. फ्रेश होऊन थोडंसं बाहेर निघालो, कारण आम्हाला फुलं घ्यायला जायचे होते आणि बँकमध्ये सुद्धा थोडे काम होते. फ्रेश म्हणजे काय, आम्ही आंघोळ केली नाही, फक्त कपडे घातले आणि असंच निघालो, कारण रात्री लेट न झोपल्यामुळे सकाळी खूप लेट झालं उठायला. पिल्लूसुद्धा उठली नव्हती. त्यानंतर मग सगळे कामं करून घेतली आणि फ्लावरसुद्धा घेतले, कारण मला ज्वेलरीची ऑर्डर होती आणि माझं तोंड बिलकुल इग्नोर करा. त्यानंतर घरी आलो, फ्रेश झालो, पटकन पिल्लूसाठी वरण भात बनवला आणि माझं वेडंवाकडं तोंड इग्नोर करा वरण बनवताना, कारण भरपूर चटके बसत होते. इतकं तेल गरम झालं होतं ना की माझ्या हातावर खूप सारं उडलं होतं आणि त्याच्यामध्ये एक फोडसुद्धा आला आहे माझ्या हाताला. आता त्यानंतर मग माझी ज्वेलरीसुद्धा बनवून झाली होती, ते पॅकिंग करायला घेतलं. आणि पिल्लूचं इथं काय चाललं आहे बघा बाबांवर. बाबा आले की बाबांनाच चिटकून बसते. त्यानंतर मग हे ज्वेलरी आम्ही द्यायला निघालो. ऑलरेडी इतका तरी लेट झाला नव्हता. ॲक्च्युली ती हळदीची ज्वेलरी होती, पण क्लायंट 5 वाजल्यापासूनच फोन करत होते की ज्वेलरी कुठं आहे कुठं आहे. आजपर्यंत सर्वात किटकिटी करणारा क्लायंट होता असेल माझ्यासाठी, कारण 5 वाजता थोडी ना आम्ही ते ज्वेलरी घालून बसणार आहे. 8पर्यंत तरी देऊच शकतो, तरी ऑन टाईम त्यांना हवं होतं असेल. त्यानंतर मग केक कट केला आणि पुढचे रिॲक्शन स्पार्कल बघून आज झाला आहे केक खायच्या आधीच. त्यानंतर मग जे आमचे सगळे बाकी सगळे फॅमिली फ्रेंड्ससुद्धा आले होते, सो त्यांच्यासोबत मस्त अशी ॲनिव्हर्सरी एन्जॉय केली आणि असा संपला आमचा आजचा दिवस. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.